सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मी या देशाचा साधू आहे। या देशाचा साधू कधी कोणासमोर मागत नाही, कारण त्याला माहिती आहे मागितल्यानं काय होतं। कबीरदासजी सांगताय, मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख। मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख। और मांगने से मरना भला, यह सद्गुरु की सीख। ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी। और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले वाणी। ना मांगे सो दूध बराबर, न मागता जे मिळतं ना ते दुधाप्रमाणे असतं। न मागता जे मिळतं ते, ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पाणी। मागितलं आणि मिळालं की समजावं त्याची मात्रा कमी होते। ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी। और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले वाणी। म्हणून राजन, तुमच्या दरबारामध्ये आज याचना करण्यासाठी या भारत देशाचा साधू आहे मी। कधी आम्ही भीक मागत नाही। वास्तविक ऐका बरं का, वास्तविक साधूला भीक मागण्याचं, भिक्षा मागण्याचं 100% परमिशन आहे। बाकी दुसरं कोणीही भिक्षा मागण्याचं परमिशन कोणालाही नाही, फक्त साधूला आहे। पण तरी सुद्धा तो साधू भिक्षा मागत नाही। विश्वामित्र महाराजांनी म्हणावं, राजन मी माझा धर्म सोडतोय। साधून राजा असो नाही तर आणखी कोणी असो, कोणाच्याच दारामध्ये जाऊन भीक मागणं हे साधूच्या जीवनामध्ये तो अधर्म आहे। पण विश्वामित्र महाराज म्हणतायत, राजन तो अधर्म मी करण्यासाठी आलोय। साधूने अधर्म करणं योग्य नाही, पण मी अधर्म करण्यासाठी आलोय, तुमच्या दारामध्ये भीक मागण्यासाठी आलोय। झोळी मी पसरवतोय तुमच्या दारामध्ये, का? त्याचं कारण आहे। सज्जना हो, काय पाहिजे बोला महाराज। राजानं म्हणावं दशरथाने, महाराज तुम्ही आज या राजा दशरथाच्या दारामध्ये आलात। ज्या राजा दशरथाच्या दरबारामधून आजपर्यंत एकही याचक विनमुख गेलेला नाही। बोला, मागायला वेळ लागेल महाराज, द्यायला वेळ लागणार नाही। बोला, काय देऊ मी सांगा? बस काहीच नको राजन, फक्त मी आठवण करून द्यायला आलोय तुम्हाला की राजन, तुमच्या जीवनामध्ये अगोदर एकही पुत्र नव्हता, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आज 4 पुत्र मिळालेत। पण कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून आठवण करून द्यावी यासाठी मी इथपर्यंत आलोय। कारण तुम्हाला आज 4 पुत्र आहेत, पण ते 4ही मुलं तुम्हाला यज्ञाच्या प्रसादानं प्राप्त झालेत, बरोबर? ज्या यज्ञाच्या प्रसादामुळे तुम्हाला आज 4 पुत्र मिळालेत ना राजन, आज तोच यज्ञ राक्षसांनी बंद पाडलाय। तो
ज्या यज्ञाच्या कृपेने, ज्या यज्ञाच्या प्रसादाने तुमची जोडी आज भरलेली आहे. तुमच्या दरबारामध्ये 4 पुत्र आलेत. तो यज्ञच बंद पडलाय, म्हणून आठवण करून द्यायला आलोय की तो बंद पडलेला यज्ञ पुन्हा चालू झाला पाहिजे राजन. जसं या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे साधू संत म्हणत होते, धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. सगळे साधू लोक म्हणत होते, अरे बाबांनो, कुठपर्यंत आमच्या देवाची दारं बंद करता? किती दिवस सप्ताह बंद करता? किती दिवस ज्ञान यज्ञ बंद करता? अरे सगळं चालू केलंय तुम्ही, दारूचे अड्डे चालू केले, तुम्ही सगळ्या गोष्टी चालू केल्यात. अधर्माला प्रोत्साहन करणारे, अधर्म वाढवणाऱ्या तुम्ही सगळ्या गोष्टी चालू केल्या. पण आमची मंदिरं कधी उघडणार? एक हाक होती सज्जन हो. तस राजन, ज्या यज्ञाच्या प्रसादाने, ज्या यज्ञाच्या कृपेने तुम्ही आज या सिंहासनावर, राजगादीवर जाऊन बसलात, विसरू नका. ज्या यज्ञामुळे तुमच्या घरात 4 पुत्र आलेत, आनंद आलाय, तो यज्ञ जर बंद पडला तर तो आनंद जास्त काळ टिकणार नाही. म्हणून सज्जन हो, कोणताही राजा असू द्या, भले त्या काळातला तो अयोध्येच्या सिंहासनावर बसलेला राजा असो किंवा भारताच्या तख्तावर बसलेला राजा असो किंवा महाराष्ट्राच्या तख्तावर बसलेला राजा असो, राजा कोणताही असू द्या, ज्याच्या कृपेने तो राजा त्या सिंहासनावर बसलेला आहे ना सज्जन हो, त्या यज्ञाची, त्या ज्ञान यज्ञाची जर अवकृपा झाली, तो यज्ञ जर बंद पडला, जर परमार्थच बंद पडला, धर्माला जगवणंच जर मुश्किल झालं, तर कोणत्याच राजाला आपलं राज्य सिंहासन वाचवणं तेवढं सोपं नसतं. आठवण करून दिली विश्वामित्रांनी, महाराज मी तुमच्या दारामध्ये याचना करण्यासाठी आलो. बोला बाबा, काय देऊ सांगा. बस काहीच नको राजन, देणार असाल तर फक्त एक द्या. असुर समूह सतावहि मोही, मैं जाचन आयहु नुपतो. राजन, अनुज समेत देहू रघुनाथा. बोला महाराज, काय देऊ. बस राजन, अनुज म्हणजे छोटा भाऊ आणि रघुनाथ म्हणजे राम. मी 4 मुलं तुम्हाला मागायला आलो नाही, मी फक्त 2च मुलं मागायला आलोय. मी एवढाही अप्पल पोट्या नाही. यज्ञाच्या प्रसादापासून 4 मुलं झाले म्हणून 4च्या 4 मी घेऊन जाईल असं नाही करणार. 2 तुम्हाला राहू द्या आणि 2 मला द्या. जसं आमच्या तिकडे परिसरामध्ये जर इकडे आपल्या इकडे हा सगळा मराठवाडाच आहे. या मराठवाडा परिसरामध्ये सज्जन हो, प्रत्येक माय बापांची बहुतांशी अपेक्षा हीच असते की आपल्याला जर 2 मुलं असतील तर एक मुलगा ज्या देशामध्ये आपण राहतो त्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपण पाठवला पाहिजे, आणि दुसरा मुलगा ज्या धर्मामुळे आपण जिवंत आहोत, ज्या धर्मामुळे आपण जगतो आहोत, ज्या धर्माचं म्हणून आपण जगतो आहोत, दुसरा मुलगा त्या धर्म कार्यासाठी समर्पित असला पाहिजे.
हीच अपेक्षा आहे. माझे साधू संत फक्त एवढंच म्हणतात, आईनं बाळाला जन्माला घालावं, आईनं बाळाला जन्माला घालावं. एक तर त्या आईनं अशा बाळाला जन्म द्यावा, एक तर तो देवभक्त व्हावा, दुसरा तो धर्माचं रक्षण करणारा धर्मरक्षक व्हावा, किंवा तो देशभक्त असावा. जर या तीनही गोष्टी नसल्या तर त्याच्यापेक्षा ती आई वांज राहिलेली परवडली. हे मी नाही बोलत, स्वतः साधू संतांची वचन आहेत. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी बांझ भली, कहाँ गवायो नूर. म्हणून एक मुलगा देश सेवेसाठी, एक मुलगा परमार्थाच्या रक्षणासाठी. तुमच्या जीवनात 2 मुलं आहेत ना, तुमचे राज्य सांभाळण्यासाठी 2 तुम्हाला राहू द्या आणि 2 मला द्या. राम ज्या वेळेला मागितला, राम पायाची तळपायाखालची माती सरकली सज्जन हो राजा दशरथाच्या. दशरथ महाराज म्हणतायत, राम महाराज अहो चेष्टा करताय का? राम सोडून दुसरं काही मागा, लगेच देऊन टाकतो. 2 अक्षर मागितले ना तुम्ही राम, 2 अक्षराचं दुसरं काही मागा. भूमी मागा, भूमी देतो. धेनू, गाई मागा, गाई, धेनू 2 अक्षराची, लगेच देऊन टाकतो. जेवढ्या पाहिजे तेवढे देतो. धन मागा, धन 2 अक्षराचं, लगेच देतो. धन. कोश, खजिना, कोश, पैसा, खजाना मागा, लगेच देऊन टाकतो. अयोध्येचा सगळा खजाना तुमच्या स्वाधीन करतो. एवढंच नाही महाराज, माझी सर्व संपत्ती मी तुमच्या पायावर आणून टाकेल. एवढंच काय, माझा देह जरी तुम्ही मला मागितला ना महाराज, तर तो देह मी तुमच्या स्वाधीन करून टाकेन. कारण आपला आपला देह प्रत्येकाला प्रिय असतो. सबके देह परम प्रिय स्वामी. तो देह जर तुम्ही मला मागितला, तो देह मी तुम्हाला देऊन टाकील महाराज. एवढंच नाही, मला सांगा, माणसाला आपल्या जीवनामध्ये आपलं शरीर जास्त प्रिय आहे का प्राण? बोला दादा, बोला. प्राण. देह हा 2 अक्षराचा आहे आणि प्राण हा सुद्धा 2च अक्षराचा आहे. दशरथ राजाने अगोदर सांगितलं, महाराज राम सोडून तुम्ही मला माझा देह मागा, मी देऊन टाकतो. देह, आपला देह किती प्रिय असतो प्रत्येकाला. पण तो देहच नाही, त्या देहामध्ये सुद्धा माणसाला प्राण जास्त प्रिय असतो. एखाद्या तो आजार कोणाला नसावा, पण बऱ्याच लोकांना आजकाल डायबिटीस नावाचा रोग बऱ्याच लोकांना आहे. त्याचं कारण आहे, माणसं गाफील झाले हो. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळच नाही माणसाला. संपत्ती कमवायला लागलीत माणसं. संपत्ती कमावण्यासाठी, धन कमावण्यासाठी अहोरात्र पळतात. ऐका, या जवळा गावामध्ये जर आपण विचारलं ना, आम्ही सहज विचारत असतो कोणत्याही गावात गेलं की आपल्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे. मग लोक सांगतात, मी असंच विचारलं, रमेश अण्णांना विचारलं मी, अण्णा आपल्या गावात लोकसंख्या किती आहे? अण्णा म्हणले 5000 लोकसंख्या आहे. 5000 लोकसंख्येमधून या कथेमध्ये, कथेच्या मंडपामध्ये कमीत कमी 500 महिला आहेत. जर या मंडपामध्ये 500 महिला असतील तर कमीत कमी 500 पुरुष एका मंडपामध्ये असले पाहिजेत की नाही?
नाही दिसणार. आज आपण जर पाहिलं ना सज्जन आहोत, बहुतांशी प्रत्येक गावामध्ये महिलांचा परमार्थामध्ये अग्रगण्य सिंहाचा वाटा आहे. पुरुष गेले कुठे? तमाशाचे फड बंद झाले, पिक्चरच्या टॉकीज सुद्धा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मग पुरुष गेले कुठं? असं जर आम्ही विचारलं तर लोक म्हणतात, महाराज पुरुषांना, माणसांना दिवसा ड्युटी असतात, कामं असतात. ठीक आहे ना, काम असू द्या. अहो तुम्ही आयुष्य चाललंय आपलं सगळ्यांचं, तुमचं आमचं सगळ्याच आयुष्य काम करण्यामध्ये चाललंय. पण सज्जन हो, तुम्ही कमवा, कमावण्यासाठी, देशाची गरिमा, देशाचा बहुमान वाढवण्यासाठी तुम्ही कमवलं पाहिजे. पण एवढंही त्या कमवण्याच्या मागे लागू नका की ते कमवत असताना कमवता कमवता आपलं शरीरच गमवण्याची वेळ आपल्यावर येईल. माणसं धन कमवतात, धन माणसं कमवतात सज्जन हो, पण धन कमवण्याच्या नादात सगळ्यात मोठं असलेलं शरीर रूपी धन ते गमावतात. आज 25 आणि 30 वर्षाच्या मुलाकडे जर पाहिलं तर 25-30 वर्षाची 25 वर्षाचे मुलं, त्यांना डायबिटीस सारखी रोगाने ग्रस्त झालेत. ते मुलं इंजेक्शन, इन्सुलिननी त्या मुलांचं शरीर चालावं. किती आळसी बनलोय आपण. अरे माझा शेतकरी पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर कोंबड्यानं बाग दिली की उठणारा माझा शेतकरी. आज माणसं उठतात, पहाटेच उठतात, पण 8:30 वाजता झोपतातच माणसं. 12 वाजता, 12च्या पुढं ते मोबाईल, हातातला मोबाईल, इंटरनेट स्पीड आहे, 2-2, 4-4 टावर आहेत, तरी हँगच व्हायला लागलेत. नेटवर्कच्या नावाने बोंबाबोंबच. कारण 12 वाजेपर्यंत माणसं झोपायलाच तयार नाहीत. हातात घेतलेला मोबाईल जोपर्यंत तो तोंडावर आदळत नाही येऊन, तोपर्यंत झोपण्याची वेळ झाली असं वाटतच नाही. वेळ दिला पाहिजे. डायबिटीस सारखा भयंकर आजार कधी कुणाला होऊ नये. शरीरासाठी लक्ष द्या मायबाप, जागृत राहा. माझं मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये 17 किलो वेट मी कमी केलाय. तुम्हाला जाणवलंही असेल, 17 किलो वेट कमी केलं. 17 किलो केलं पाहिजे आपण. माणसं आज शरीरासाठी लक्ष द्यायला तयार नाहीये. तो डायबिटीसचा जो रोग आहे ना सज्जन हो, तो इतका भयंकर आहे. हळूहळू हळूहळू तुम्हाला पुढे चालून त्याच्या गोळ्या सुरू करतात डॉक्टर लोक. बरं, जोपर्यंत तो लिमिट मध्ये तोपर्यंत गोळ्यावर भागतं. पण एकदा का त्याचं लिमिट क्रॉस झालं की मग त्या व्यक्तीला दररोज 2 टाइम इन्सुलिन घ्यावं लागतं, इंजेक्शन 2 टाइम. मग तो रोग झालेल्या व्यक्तीला जर एखाद्या वेळेला काही इजा झाली, जखम झाली, पायाला जर जखम झाली, पायाच्या बोटाला जर जखम झाली, तर ती जखमच त्या व्यक्तीची लवकर दुरुस्त होत नाही. मग त्या व्यक्तीची ती जखम त्या बोटापासून घोट्यापर्यंत येते, घोट्यापर्यंत येते ती. मग डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर म्हणतात, सुरुवातीच्या काळात डॉक्टर म्हणतात पायामधून जे ज्या बोटाला जखम झाली ते बोट पायापासून अलग करावं लागेल. ऐका, माणसं राजी होत नाहीत. ती जखम पुन्हा घोट्यापर्यंत येते. डॉक्टर म्हणतात आता घोट्यापासून पाय काढावं लागेल, तरी ऐकत नाहीत. ती जखम, घोट्याची जखम घुटण्यापर्यंत येते, गुडघ्यापर्यंत येते. डॉक्टर म्हणतात आता गुडघ्यातून पाय काढावा लागेल, तरी माणसं ऐकत नाही. ती जखम गुडघ्याची मांडीपर्यंत येते. डॉक्टर म्हणतात आता मांडीपासून तो पाय कापून बाजूला काढावा लागेल, तरी माणसं राजी होत नाहीत, ऐकत नाहीत. मग डॉक्टर म्हणतात आता जर तुम्ही मांडीपासून पाय जर नाही काढला तर तुम्हाला माणूसच घराच्या बाहेर काढावं लागेल. म्हणजे माणसं तयार होतात जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठी मांडीतून पाय काढायला तयार होतात माणसं.
देह एवढा प्रिय नाही माणसाला, जगणं जिवंत राहणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे प्राण वाचला पाहिजे. माणसं म्हणतात ना, ऍक्सिडेंट झाला, अहो माणूस जायला नको होता हो, एखादा हातपाय मोडला असता तरी चाललं असतं, अहो जगला असता, जगवला असता मी त्याला कसा तरी, पण जाग्यावर जायला नको होता. प्राण जास्त प्रिय आहे सज्जन. हो दशरथ महाराज विश्वामित्राला म्हणतायत, महाराज माझा देव मी तुम्हाला द्यायला तयार आहे. एवढंच नाही, माझा प्राण मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण राम नाही देऊ शकत. राम बनही नहीं देत गोसाई. महाराज मी रामाला वनाला नाही देऊ शकत तुमच्या सोबत. दशरथ महाराज म्हणतात, दुसरं काही मागा. विश्वामित्र महाराज म्हणतायत, राजन मला बाकी काही नको, मला द्यायचं असेल तर रामच पाहिजे, बाकी काही नाही. तेवढ्यात वशिष्ठ महाराज येतात. वशिष्ठानं समजूत घातली आणि वशिष्ठाने समजूत घातल्यानंतर दशरथ महाराज रामाला विश्वामित्राच्या स्वाधीन करायला तयार झाले. विश्वामित्राच्या हातामध्ये दशरथाने रामाचा हात दिला आणि सांगितलं, राघवा आजपासून तुझे माता आणि तुझे पिता हे मुनी आहेत. रामाचा हात विश्वामित्राने आपल्या हातामध्ये घेतला, सोबत लक्ष्मणाला घेतलं. राम आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन आपल्या अनेक दिवसापासून बंद पडलेले यज्ञ पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी राम लक्ष्मणाला सोबत घेऊन विश्वामित्र महाराज आश्रमाच्या दिशेने निघाले. रस्त्याने जाता जाता मध्येच एक जंगल लागलं. विश्वामित्र महाराज म्हणतायत, राघवा आपल्या आश्रमावर जाण्यासाठी दोन रस्ते. एक रस्ता या जंगलाच्या मधून जातो आणि दुसरा रस्ता जंगलाच्या बाहेरून जातोय. जंगलाच्या बाहेरून जाणारा जो रस्ता आहे तो जास्त दूरचा आहे, पण त्या रस्त्यानं काही खतरा नाही. आणि या जंगलातून एक रस्ता आहे, पण त्या रस्त्याने खतरा आहे. मोठमोठे राक्षस त्या जंगलामध्ये राहतात. जवळचा रस्ता आहे पण खतऱ्याचा आहे, धोका आहे. राघवा कोणत्या रस्त्यानं जायचं? रामजी म्हणतायत, गुरुदेव ज्या रस्त्यामध्ये खतरा आहे आणि जो रस्ता जवळचा आहे त्याच रस्त्याने आपण जाणार. जंगलाच्या रस्त्याचा चुनाव झाला. जंगलामध्ये प्रवेश करणार. आतमध्ये प्रवेश केला विश्वामित्र महाराज. रामजी पुढे चालतायत, मध्ये लक्ष्मण आहे, पाठीमागे विश्वामित्र महाराज आहे. जंगलामध्ये प्रवेश होतो ना होतो तेवढ्यामध्ये त्याच जंगलामधून एक भयंकर राक्षसीन, जिच्या जटा जमिनीवरती लोळतायत, दात भले मोठमोठे, केस विस्कुटलेले, भयंकर ती राक्षसिनी गर्जना करत करत जोर जोराने किंचाळत आली. आज मैं इस राम को, ये लखन को और ये बूढ़े बाबा विश्वामित्र को मैं आज खा जाऊं, निगल जाऊंगी मैं इन सबको. जोर जोराने किंचाळ्या फोडतात. नाव होतं तिचं ताडका. त्या ताडिकेला पाहिलं बरोबर विश्वामित्र महाराज म्हणतायत, राघव उठाओ धनुष, उठाओ धनुष और मार दो इसको. नहीं बाबा, ये नारी है और नारी पर हथियार चलाना हम रघुवंशियों का काम नहीं है. हम नारी को नहीं मार सकते, हम रघुवंशी है. विश्वामित्र महाराज आठवण करून देतात, राघवा विसरलास? ज्या वेळेला तुझा हात माझ्या हातात तुझ्या बापाने दिला होता त्यावेळेला तुझ्या बापाने सांगितलं होतं की आजपासून तुझी माता आणि तुझे पिता मी आहे. जर माता पिता तुझा मी असेल, तुझा गुरुही मीच असेल, तर माझी आज्ञा आहे, उठाव धनुष्य और मार दो. उचलला धनुष्य सज्जन हो, आणि एकाच बाणामध्ये
त्या तारिकेचा वध केला परमात्म्यानं. तारिकेला मारलं. ताडिका बघा सज्जनो, रामाच्या जीवनातही पहिली स्त्रीच येते आणि कृष्णाच्या जीवनातही पहिली स्त्रीच आहे. याच कारण आहे, राम आणि कृष्णाचा अवतार कशासाठी आहे? राक्षसांचा नायनाट करण्यासाठी. राक्षसांना कुळासहित नष्ट करायचं. मग रामाने आणि कृष्णाने विचार केला की राक्षसांना जन्माला घालणारी राक्षसांची माता त्यांनाच जर समाप्त केलं तर ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी. पहिली तारिका समाप्त केली. यज्ञ सुरू झाला. बंद पडलेला यज्ञ पुन्हा सुरू झाला. यज्ञामध्ये विध्वंस करण्यासाठी मारीच आणि सुबाहू हे दोन राक्षस आले. त्या सुबाहूला एकाच बाणाने परमात्म्याने समाप्त केलं. मारीचीला मारून नाही टाकलं, बिना टोकाचा बाण त्या मारीचीला मारला आणि 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकला. रामजी म्हटले, हे गिराईक आपल्याला पुढे आणखी कामाला येणार आहे, याला आताच मारून जमणार नाही. यज्ञाचं रक्षण झालं. अनेक वर्षानं बंद पडलेला यज्ञ पुन्हा प्रज्वलित झाला. पुन्हा यज्ञ पेटला. विश्वामित्राचा यज्ञ सफल झाला. आणि तो यज्ञ सफल झाल्यानंतर विश्वामित्र महाराज रामाला म्हणतायत, राघवा आता एक यज्ञ सफल झाला, दुसऱ्या यज्ञासाठी आपल्याला जायचंय. रामजी विचारतायत, प्रभू दुसरा कोणता यज्ञ आहे? राघवा आता दुसरा यज्ञ आहे धनुष्य यज्ञ. तो धनुष्य यज्ञ आहे कुठे? मिथिलेमध्ये. धनुष्य यज्ञ ऐकल्याबरोबर रामजी तयार झाले. धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, हरसि चलो मुनि वर के साथ, हरसि चले मुनि वर के साथ, हरसि चले मुनि वर के साथ, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा, धनुष्य यज्ञ सुनीर गोनाथा. धनुष्य यज्ञ सुनीर गोकुलनाथ, हरसि चले मुनि बर के साथा. धनुष्य यज्ञ ऐकल्याबरोबर रामजी विश्वामित्र महाराजाच्या सोबत जाण्यासाठी तयार झाले. रस्त्याने निघाले. जाता जाता मध्येच गंगा लागली. गंगा, त्या गंगेची संपूर्ण हकीकत विश्वामित्र महाराजांनी राघवाला सांगितली. पुढे गेल्या जंगल लागले आणि त्या जंगलामध्ये एक आश्रम दिसला. रामजी विचारतायत, प्रभू हा आश्रम कुणाचा आहे? विश्वामित्र महाराज रामजीला सांगू लागले की राघवा हा आश्रम गौतम ऋषीचा आहे. बाबा या आश्रमाच्या समोर जी दगडाची भली मोठी शिळा दिसते, ही शिळा कोणाची आहे? सगळी हकीकत रामाला सांगितली. राघवा गौतम नारी श्राप बस विपुल देह धरी धीर चरण कमल रज जाती कृपा करो रघुवीर.
विश्वामित्र महाराज रामजीला सांगतात, राघवा ही गौतमाची पत्नी अहिल्या आहे, तुम्ही हिचा उद्धार करा. तुमच्या पायाची धूळ, तुमच्या पायाच्या धुळीचा कण जोपर्यंत हिच्या शरीराला लागणार नाही तोपर्यंत हिचा उद्धार होणार नाही. रामानं आपला पाय वरती अलगद धरला, कारण डायरेक्ट पाय तिच्या आपल्या पायाचा स्पर्श, आपल्या लाथेचा स्पर्श तिला करू शकत नाहीत रामजी, कारण लाथ जर मारली तर मर्यादा उल्लंघन होईल. म्हणून आपल्या मर्यादेचं उल्लंघन होऊ नये यासाठी रामजीनं आपला पाय हवेत धरला. पवन देवाला आदेश केला, वारा आला आणि वाऱ्याच्या वेगाने रामाच्या पायाच्या धुळीचा कण उडाला आणि त्या शिळेवर जाऊन पडला. तसं त्या शिळेतून सुंदर एक दिव्य नारी प्रगट झाली. बोलिये रामचंद्र भगवान की जय. जशी ती नारी प्रगट झाली तशी त्या नारीच्या मुखातून रामाची स्तुती ती नारी करू लागली, ती अहिल्या. परसत पद पावन शोकन सावन प्रगट भई तप पुंज सही देखत रघुनायक जन सुखदायक सन्मुख होई कर जोरी रही. शिष्टीमाला कुठे? एक जण बसून राहत ना तिथं. परसत पद पावन शोकन सावन प्रगट भई तप पुंज सही देखत रघुनायक जन सुखदायक सन्मुख होई कर जोरी रही. रामाच्या समोर उभी राहिली हात जोडून, प्रभू मी अपावन असणारी नारी आहे, तुम्ही मला पावन केलं. अनेक वर्षाची माझी तपश्चर्या फळाला आली आणि जड होते, आज मला चेतना प्राप्त झाली. रामाची स्तुती करून ती अहिल्या आपल्या पती लोकाला आनंदाने निघून गेली. रामाची यात्रा पुढे निघाली. विश्वामित्र महाराजांच्या सोबत रामजी मिथिलेमध्ये पोहोचले. आंबवाडीमध्ये मुक्काम झाला. जनकाला समाचार पोहोचला. जनक महाराज त्यांना मिथिलेमध्ये आणण्यासाठी सेवकाला, सैनिकाला पाठवलं. विश्वामित्र महाराज राम लक्ष्मणाला घेऊन मिथिलेमध्ये गेले. मिथिलेमध्ये पोहोचल्याबरोबर राजा दशरथानं स्वागत केलं. राहण्यासाठी सुंदर एअर कंडिशन भवन तिथे त्यांना दिलेलं आहे. पण गेल्याबरोबर जसं जनकानं राम आणि लक्ष्मणाला पाहिलं, जनक महाराज विदेही महात्मा पण रामाचं रूप पाहिलं आणि भाव विभोर झाला. विचारू लागला, महाराज हे दोन बालक कोण आहेत? मुनिकुल तिलक की नृपकुल पालक? हे मुनिकुलाचे आहेत की राजाचे मुलं आहेत? त्यावेळेला तसंच उत्तर विश्वामित्राने दिलं. ये प्रिय सब ही जहां लगी प्राणी मन मुस्काई राम सुनिवाणी. परिचय करून दिला. ये दो दशरथ के ढोटा बाल मरालन के खल जोटा. परिचय करून दिला. त्यानंतर रात्र झाली. इतिहास पुराणाच्या गप्पा गोष्टी विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला सांगितल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्रातःक्रिया आटोपल्यानंतर आपल्या गुरुला पूजेसाठी फूल आणायला राम लक्ष्मण बागेमध्ये जातात, जनकाच्या पुष्पवाटिकेमध्ये. आणि त्याच पुष्पवाटिकेमध्ये गौरीचं मंदिर आहे, भगवती देवीचं मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जानकीची माता जानकीला पाठवते. राम आणि जानकीची पहिली भेट त्या पुष्पवाटिकेमध्ये होते. रामाने जानकीला पाहिल्यापासून सतत राम त्या जानकीचं चिंतन करू लागले. संध्याकाळची वेळ झाली. पूर्व दिशेकडे लक्ष गेलं रामाचं. पूर्व दिशेला चंद्रोदय झालाय.
रामजी लक्ष्मणाला त्या चंद्राकडे बोट दाखवून म्हणतायत, बघ बघ लखन, लक्ष्मणा तो चंद्र जसा सुंदर दिसतोय ना, सर्व 16 हो संपूर्ण कलांनी पूर्ण परिपूर्ण असलेला तो चंद्र, लक्ष्मणा त्या चंद्रासारखंच माझ्या जानकीचं रूप आहे. पण पुन्हा मनात विचार केला आणि सांगितलं, नाही लखन, या चंद्रासारखं माझ्या जानकीचं रूप नाही, या चंद्रापेक्षाही श्रेष्ठ माझ्या जानकीचं रूप आहे. कारण चंद्र जरी सुंदर असला, जरी तो शीतल असला, पण चंद्राच्या ठिकाणी अवगुण आहे. काय अवगुण आहेत? तो कधी लहान होतो, कधी मोठा होतो. फक्त पौर्णिमेलाच तो मोठा असतो, बाकी एरवी तो कमी 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 होत जातो. अमावस्येच्या दिवशी तो चंद्राचा त्याचं अस्तित्वच राहत नाही. तो विरही लोकांना, चोरांना तो त्रास देतो. चोरही तांदिनी रातीन भावा. चोरांना जर चंद्र असेल, चंद्राची रात्र असेल, तर चोरांना टेन्शनच त्याचं. कमळाला, कमळाचं फुल, त्या कमळाला चंद्र जमत नाही. चंद्राची रात्र असली की कमळ शिकडून जातात. आणि एवढंच नाही, म्हटले त्या चंद्राचा जन्म ज्या समुद्र मंथनातून झाला, त्या चंद्राचा भाऊ विष आहे. विष जे 14 रत्न बाहेर पडले, त्यामध्ये चंद्रही त्याच्यातूनच निघाला आणि विष सुद्धा त्याच्यातूनच निघालाय. विष त्या चंद्राचा भाऊ आहे, म्हणून अवगुण आहेत त्याच्या ठिकाणी, माझ्या जानकीच्या ठिकाणी अवगुण नाहीत. रामजी म्हणतात, पण बघ ना लक्ष्मणा, अरे आपण रघुवंशी आहोत, मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. माझं मन कधीही माझी साथ सोडत नाही. माझ्या कंट्रोलच्या बाहेर माझं मन कधीच जात नाही. पण लखन, आज जानकीला पाहिल्यापासून माझं मन माझ्या ताब्यात राहिलं नाही. रघुवंशीनकर सहज सुभाऊ, मन कुपंत पग धरिये न काऊ. पण जानकीला पाहिल्यापासून आज माझं मन माझ्या ताब्यात राहिलं नाही. लक्ष्मणाला सांगू लागले, रामजी ती रात्र निघून गेली, दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे. इकडे जनकाने सगळी तयारी केली आहे. सुंदर मंडप टाकलेला आहे. देश विदेशातून राजे महाराजे लोक आलेले आहेत. क्या बात आहे. मंच तयार झालेला आहे आणि त्या मध्य मंचावरती शंकराचा शिवधनुष्य ठेवलेला आहे. येणाऱ्या सर्व राजेला बसण्यासाठी आसनाची व्यवस्था आहे. सुंदर सर्व तयारी झालेली आहे. ते राजे लोक आपल्या आपल्या आसनावर येऊन बसलेत. जनकाने आपला मंत्री सतानंद त्याला विश्वामित्राला बोलावण्यासाठी पाठवलं. विश्वामित्र महाराज राम आणि लक्ष्मणाला घेऊन निघाले त्या यज्ञ वेदीच्या दिशेने. पण जात असताना मध्येच रस्त्यामध्येच लक्ष्मणजी म्हणतायत, बाबा गुरुवर आपल्या गुरुदेवाला लखन म्हणतोय, लक्ष्मण बाबा माफ करना बाबा, छोटे मुंह बड़ी बात कह रहा हूं, लेकिन बाबा आज न जाने परमात्मा किसको बढ़ाई देगा, किसके हाथों से धनुष्य टूटेगा, आज कौन होगा वो विजेता, यज्ञ का वो कौन होगा, वो भाग्यवान कौन हो सकता है. विश्वामित्र महाराज मनात विचार करता सहज आपलं चालता चालता म्हणू लागले, कोण असेल तो आज, कोणाच्या हातून धनुष्य तुटेल, परमात्मा कोणाला बढाई देईल. लक्ष्मणजी म्हणतात, बाबा माफ करना, छोटे मुंह बड़ी बात कहने जा रहा हूं, लेकिन आपको बताऊं बाबा, आज के यश का भागी वही बन सकता है. कौन? बाबा आप जैसे गुरुदेव का वरद हस्त जिसके माथे पे हो वही यश का भागी बन सकता है. क्या कहना चाहते हो लखन? हाँ बाबा. साहिब तुम बड़े धनी, तुझसे बड़ा
कहते हैं प्रभु, आप जैसे श्री गुरु का वरदस्त जिसके मस्तिष्क पर होगा वही यश का भागी बन सकता है. गुरुचा आशीर्वाद जर जीवनामध्ये असला ना सज्जन हो, तर त्याच्या पदरात यशच यश आहे. त्याने माती जरी हातात घेतली तरी सोनं होऊ शकतं. फक्त गुरुचा आशीर्वाद असला पाहिजे आणि त्या गुरुच्या चरणावरती आपली श्रद्धा असली पाहिजे. जीवनामध्ये ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात नाही ना सज्जन हो, तो माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही. गप्पा मारत मारत हे सगळे जण यज्ञाजवळ पोहोचले. यज्ञाची सर्व तयारी झालेली आहे. राजे महाराजे लोक येऊन बसलेले आहेत. विश्वामित्र महाराज आपल्या आसनावर बसलेत. राम लक्ष्मणही आपल्या आसनावर बसलेत. सगळे राजे महाराजे लोक आल्यानंतर याची खात्री पटली आणि जनकाने आपल्या बंदी जनांना आदेश दिला. बोले बोले बंदी बचन बर सुनऊ सकल महिपाल. बोले बंदी बचन बर सुनऊ सकल महिपाल. पण विदेह कर सुनहि हम भुजा उठाई विशाल. बोले बंदी बचन बर सुनऊ सकल महिपाल. बोले बंदी बचन बर सुनऊ सकल महिपाल. पण विदेह कर सुनहि हम भुजा उठाई विशाल. जनकाच्या बंदीजनांनी, बंदीजन भाट म्हणतात त्याला, भाट जुन्या काळामध्ये बंदीजन, त्या भाटांनी आपल्या हातामध्ये दंडा घेतला. दोघांनी दोन दंडेवर केले आणि आलेल्या सगळ्या राजे लोकांना, तुम्ही जर कधी ऐका, जर तुम्ही कधी आळंदीच्या आणि पंढरीच्या वारीमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल, बरेचशी मंडळी गेला असाल तुम्ही, पण ऐका, त्या वारीमध्ये ना बरं का निळूभाऊ, वारीमध्ये चालून चालून संध्याकाळी तळावर पालखी पोहोचली ज्ञानोबारायांची, की पालखी तळावर पोहोचल्यानंतर सगळ्या दिंड्या एकत्रित येतात. गोल राऊंड तयार झालेला असतो. सगळ्या दिंड्यांचे विनेकरी सगळ्या गोल राऊंड घेऊन तयार असतात आणि उद्याची काय सूचना आहे ती सूचना सांगण्यासाठी त्या दिंडी सोहळ्याचे मालक आपल्या हातामध्ये दंडा घेतात. त्यांचा दंड असतो, ते चोपदार दंड त्यांच्या हातात असतो. मध्यभागी सेंटरला जातात आणि सेंटरला मध्यभागी जाऊन ते आपल्या हातात तो दंडा घेतात, तो उंच करतात आणि घोषणा करतात, ऐका हो ऐका. हजारो समाज असतो, हजारो, पण ज्या वेळेला ते म्हणतात ना, ऐका हो ऐका, एवढं वातावरण शांत होतं तिथं की टाचण पडली तरी आवाज येईल हजारोच्या सभेमध्ये. आणि मग जेव्हा एकदम वातावरण पूर्ण शांत होतं ना, तेव्हा उद्याच्या काय सूचना आहेत बिना माईकच्या हजारो लोकांपर्यंत त्या सूचना जातात. आजही आळंदी पंढरीचा तेवढा 15-20 दिवसाचा कधी चालून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तळावर जायचं, पालखी तळावर. जनकाचे बंदीजन उठले, दोन दंड दोघांनी वर केले आणि सांगितलं, ऐका हो ऐका. या मंचावर जो शिवधनुष्य ठेवलेला आहे त्या शिवधनुष्याला उचलून जो कोणी त्या धनुष्याचे तुकडे करेल त्या राजाच्या गळ्यामध्ये जानकी आपल्या हाताने वरमाला टाकेल आणि आजच्या या धनुष्य यज्ञाचा तो विजयी राजा ठरेल.
घोषणा ऐकली सगळ्यांनी. ऐकल्याबरोबर राजे लोक कोणी कोणी आपल्या भयामागे सारायला लागले, कोणी मिशावर ताव देऊ लागले, कोणी कोणी दंड थोपटू लागले, आपली ताकद आजमावू लागले. एक 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 राजा धनुष्य तोडण्यासाठी उठतो सज्जन हो, पण कोणाच्याने हे धनुष्य तुटत नाही. तुटणं तर सोडा, तो धनुष्य 1 इंच भर हालत सुद्धा नाही. शेवटी जनकाला वाईट वाटलं. जनक महाराज म्हणतात, अरे जर मला माहिती असतं, जर मला कळालं असतं की या पृथ्वी तलावर एकही माईचा लाल जन्माला आलेला नाही, की जो कोणी या धनुष्याला उचलून तुकडे करू शकेल, या रघुवंशामध्ये एकही वीर जन्माला आलेला नाही, असं जर मला माहिती असतं तर एवढा मोठा पण मी ठेवलाच नसता. रघुवंशाचं नाव घेतल्याबरोबर रघुवंशाचं रक्त गरम झालं. लक्ष्मणाने उडी मारली, ओ जनक, क्या समझते हो अपने आप को? हम रघुवंशी यहां होते हुए तुमने रघुवंश को ललकारने की जरूरत कैसे की? अरे जनक, अरे धनुष्य क्या है हमारे सामने? यहां कुंवरवतिया कौन आई? अरे ऐसे धनुष्य तो हमने बचपन में न जाने खेलते खेलते कितने तोड़ डाले हैं. अरे धनुष्य की क्या बात है? मेरे राम जी ने यदि मुझे आज्ञा करी तो पूरे ब्रह्मांड को उठाकर पटकने की ताकत मुझ में है. तिनक्याप्रमाणे, गवताच्या काडीप्रमाणे लक्ष्मणजी म्हणतायत, 9 वर्षाचा राजकुमार. विचार करा ते दृश्य कसं असेल. थांबा थांबा जरा 2 मिनिटं. हॅलो, थांबा, तिथंच थांबा. धनुष्य तुटायचंय, आणखी गडबड करू नका. राम लक्ष्मणलाच जास्त गडबड झाली. वा, ऐका, इकडे लक्ष द्या. लक्ष्मणजी म्हणतायत, रामजी मला आज्ञा देत नाहीत, नाही तर धनुष्य. शेवटी कोणाकडूनच धनुष्य तुटत नाही. विश्वामित्र महाराजांनी परवानगी दिली रामाला. रामजी गेले सज्जन हो, आणि गेल्याबरोबर तुलसीदासजी म्हणतात, कोणालाही काही कळण्याच्या आत काय झालं, ते इच्छा राम कोणालाही काही कळण्याच्या आत धनुष्याचे तुकडे झाले, आणि तुकडे झाल्याबरोबर जानकी माता रामाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला टाकण्यासाठी येते. तो प्रसंग आज आपण या जवळा गावामध्ये पाहत आहोत. चला येऊ द्या. राम आणि जानकीचं स्वागत आपण सर्वांनी भजनाने करायचे. भजनाने स्वागतम रामा.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.